ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या जवळगाव नंबर 2 येथील आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था आता समोर आली आहे। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नागेश चव्हाण हे उपचारासाठी या आरोग्य उपकेंद्रात गेले असताना त्यांना तेथील अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या। आरोग्य उपकेंद्रात पाहणी केली असता डॉक्टरांसाठी असलेल्या खुर्चीवर स्टाफ नर्स बसल्याचं दिसून आलं। त्यामुळे उपकेंद्रातील डॉक्टरांची उपलब्धता, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यासोबतच उपकेंद्रातील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत खराब असल्याचं निदर्शनास आलं। नमस्कार। मोजे ज्योतिवाडी जवळगाव नंबर 2 तालुका बार्शी या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, या ठिकाणी मी काल गोळी घेण्यासाठी गेलो होतो, दाढ दुखत होती म्हणून। परंतु त्या ठिकाणी फक्त एक नर्स होत्या आणि त्या नर्स मॅडम जे डॉक्टर असतात त्यांच्या खुर्चीवरती बसलेले होते। मी त्यांना विचारलं, मॅडम डॉक्टर कुठे गेलेत? तर ते म्हणजे मीटिंगला गेलेत। मग मी त्यांना विचारलं, तुम्ही डॉक्टर नसताना डॉक्टरच्या खुर्चीवरती बसून पेशंटची सेवा करता का? तर हो म्हणलं, डॉक्टरच्या खुर्चीत तुम्ही बसून कसं काय ते करू शकता? तर त्यांनी मला सांगितलं की मला आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की डॉक्टरच्या गैरहजेरीमध्ये तुम्ही सांभाळत जावा म्हणून। ठीक आहे, ते पण असू दे, काही अडचण नाही। त्यांना सांगितलं, ते पण मी पुढं बघतो कशातनं काहीतरी कसं सांगितलेलं आहे ते। त्यानंतरनं जे पेशंट आल्यानंतर जे चेकअपसाठी जो बेड असतो, त्या बेडवरती यांचे जेवणाचे डबे आहेत, बॅगा आहेत, बुक्स आहेत। पेशंटने आल्यानंतर चेकअपसाठी झोपायचं कुठं, हा मोठा प्रश्न आहे। ते सोडून द्या, आता जर मी आलोय या ठिकाणी तुम्ही खुर्चीवरती बघा, मोठे मोठे बॉक्स आहेत, चेअरवरती ठेवलं तर इथं बॅग ठेवलेली आहे, इकडं बॉक्स ठेवलेले आहेत बाकड्यावरती। मी मॅडमला विचारलं की आता मला गोळी खायची, पाण्याची व्यवस्था काय आहे? तर या ठिकाणी पाण्याची गोळी खायची म्हणतर पाण्याची व्यवस्था नाही आहे। या ठिकाणी जर गावातलं कुठलं एखादं पेशंट आलं, त्याला जुलाब वगैरे लागले, त्याला जुलाबला बाथरूमला जायचं म्हणलं तर बाथरूममध्ये नळाची व्यवस्था नाही। मी मॅडमला विचारलं पाण्याची व्यवस्था काय आहे? तर ते मला स्पष्ट सांगतात की या ठिकाणचे नळ मोडलेले आहेत, त्यामुळे इथं पाणी नाही। माझी आरोग्य विभागाला विनंती आहे, तात्काळ याच्यामध्ये जे कोण दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई करा व जो शासकीय नियमाप्रमाणे जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगमध्ये सगळा स्टाफ उपस्थित ठेवा। अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं तुमच्या कार्यालयासमोर बसून उपोषण करून मला या सगळ्या आरोग्य विभागाची व्यवस्था, कामकाजाची व्यवस्था करावी लागेल। कारण आज बाथरूममध्ये गेलं, नळ तुटलेले आहेत, पेशंटला झोपायसाठी बेडवरती डबे आहेत। आता नर्सला विचारलं, त्यांचं रजिस्टर चेक केलं, त्या रजिस्टरमध्ये त्यांची सही सुद्धा नाही। मी त्या 3-3:30 वाजता आले, त्यांना विचारलं तुम्ही अजून तुमच्या रजिस्टरला सही का नाही केलं? तर ते म्हणते आज विसरले। अशा प्रकारे या आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार चालू आहे। तर आपणास विनंती आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरंभ पर्वासाठी अप्पासाहेब दळवी, बार्शी। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।